वेडीस का? एवढं सगळं झालं तू मला का नाही सांगितलंस हे? आणि कोण आहे ती माणसं? माझ्या मुलाच्या अंगाला हात लावतात? कोण होती? कुठले गुंड होते हे? प्रथम कुठे मला बघायचं. वेडीस का? लागला असेल. थांबा ना जरा, तू झोपलाय आता. लागलाय त्याला, पण फार नाही लागलंय, औषध लावलंय. असं कसं आहे हा पोरगा? खरंच मला याचं पण कळत नाही. रस्त्यावर उभं राहून कोणी पैसे मोजतं का? 5,000 रुपये गेले, आधीच कडकी चालू आहे, त्यात 5. चूक तुझी आहे. का? मी काय केलं? तू काय केलं म्हणजे 5,000 रुपये पोराच्या हातात दिले आणि त्याला औषध आणायला पाठवलं? स्वतः जायला काय झालं होतं तुला? अहो तुम्ही शांत व्हा ना. मीच शांत व्हा, मीच सगळं करा. नाही मी आता शांतच होतो. बरोबर आहे तुझं, मी सगळ्यांचं ऐकतो, मी शांत होतो, सगळं सहन करतो, गपचूप, कुणाला काही म्हणत नाही, कोणाशी काही बोलत नाही. जे काही माझं फ्रस्ट्रेशन असेल, जे काही असेल ते माझं गिळून मी गप्प बसतो. यानंतर नाही बोलत बाबा, तुम्हाला कुणाला काही म्हणणार नाही. याला काय वागायचं ते वागा. मी शांतच बसणार आता. मी कोणाला, मी ठरवलंच आता, मी काहीच बोलणार नाही कोणाला. तू एक करशील का? निव्वळ बेसिक अपेक्षा आहे. मुलांची काळजी घे, त्यांना सांभाळ. काय करताय आता? काही नाही, नाचतो आता. थांब ना जरा, काहीतरी. महत्वाची फाईल आहे ही घेऊन आज मला ऑफिसला जायचं आहे. काही करून ही फाईल मी विसरता कामा नये, याची माझी जबाबदारी आहेच आहे. पण विसरलो तर तू आठवण करून देणार आहेस. परत सांगतो, कामाची महत्वाची फाईल आहे, आज काही करून ऑफिसला न्यायची आहे. राहील का लक्षात? नाही? हो, धन्यवाद. अहो चहा दे मला. नाही, लिंबू सरबत मिळणार. बरं, लिंबू. या घरात ना मला हवं तसं काही होतच नाही. दारू मी नाही प्याले होते, तुम्ही प्याला होता काल. अचानक काय झालं अविला? आई येऊ दे, त्याला विचारतोच. राजा पुरे. नाही आई, विचारणार आहे मी. एवढं सगळं चांगलं चाललेलं असताना असं वागायचं म्हणजे काय अर्थ याला? अवी, अवी मला तुझ्याशी बोलायचंय. बोल ना. काल काय वागलायस तू अवी? अनुने केलेल्या करंजा तू फेकून दिलास. तुला तुझ्या रागाला, तुझ्या वागण्याला काही मर्यादा आहेत की नाही? आहेत ना, मर्यादा आहेत. काय ना, मर्यादेपेक्षाही जास्त महत्वाचं काय माहिती? सहनशक्ती. प्रत्येक माणसाचा एक मेल्टिंग पॉइंट असतो, माहिती आहे ना तुला? काय होतं ना, खूप साचलं ना की मग एकदाच काय तो ब्लास्ट होतो, है ना? अरे असतील तुला प्रॉब्लेम्स, झाला असेल ब्लास्ट, पण हे असा अरे दरवेळेचं झालंय अवी हे. दरवेळी तू चिडतोस काय, रागावतोस काय, असं वेड्यासारखं वागतोस काय? याने काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात का? तू शांतपणे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न नाही करू शकत? नाही बाबा, मला नाही जमत ते. तू खूप भारी आहेस, तुला जमतं ते शांतपणे हँडल वगैरे करायला. माझ्याच्यानं नाही होत. काय होतं ना, मला जर कोणी त्रास दिला, माझ्यासमोर एखादी गोष्ट चुकीची घडते हे मला कळलं की मग ते मला खूप चिडतो मी, मला राग येतो. आणि मग राग एकदा आला की मला नाही कळत मी काय बोलतो, काय वागतो, काय करतो, मला काही कळत नाही. आणि हे आहे तसं आहे. अरे पण तुझ्या या वागण्याचे परिणाम बिचाऱ्या अनुला भोगावे लागतात, त्याचं काय? नाही ते काही नाही. तू अनुची माफी माग. हे? हो, तू अनुची माफी माग. राजन काय बोलतोस? नवऱ्याने बायकोची माफी मागायची? गप्पा बस, काहीतरी शिकू नकोस. अवी, तू जे केलंस ते योग्यच केलंस. काय बोलतेस तू हे आई? तू असं सतत पाठीशी घालतेस ना याला, म्हणून असं झालंय हा. तुला बोलतोय. हो, तिलाच बोलतोय मी. प्रत्येक माणसाला आपल्या भावना, आपला राग कंट्रोल करता येतो, पण ह्याला जमत नाही का माहिती?
कारण तू सतत त्याला पाठीशी घालत आलीयस, सतत त्याला